मी फक्त 1 दिवस तुम्हाला देऊ शकतो, कारण पूर्णपणे ती सजावट करण्याचं काम सुद्धा माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे वेळ कमी, परंतु आजच्या दिवसासाठी का होईना मी सुचित सरांना शब्द दिला आणि त्यांनी सुद्धा हो म्हटलं की ठीक आहे आम्ही ऍडजस्टमेंट करू। पहिल्या दिवसामध्ये फक्त सुचित सर होतं, कारण माझ्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात, कारण गेली 24, 25, 26 ही तारीख खूप बिझी तारीख आहे। मी अनेक कॉमेंटेटर पंच यांना विनंती केली, बऱ्याचशा जणांनी मला माझ्या फक्त शब्दाला मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित आहेत। पंच पंकज पाटील, रोहिदास पाटील, तुम्ही स्वतः कॉमेंटेटर, यासिन साठे सर, या सर्वांनी, शैलेश मांजरेकर सर सुद्धा येणार होते, परंतु आगरी महोत्सवाच्या तयारीमध्ये असल्या कारणाने ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत। मी तुम्हा सर्वांचं आयोजकांकडनं श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मानिवली यांच्याकडनं आभार व्यक्त करतो। पण त्यांची उणीव भासून दिलेले शैलेश मांजरेकर, त्यांचे छोटे बंधू सतीश मांजरेकर हे मात्र मंचावर उपस्थित आहेत। जाऊ मैदानामध्ये पहिला चेंडू जोरदार आपली जोरदार पंचबाण आवाजात हो, पहिला चेंडूवर बाद, पहिल्या चेंडूवर पायचीच्या रूपाने बाद झाला फलंदाज वैभव सांबरे। बॅक टू बॅक शैलेश मांजरेकर यांचे बंधू सतीश मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी तदनंतर त्यांना विनंती करणार आहे की आपण कॉमेंट्री करण्यासाठी यायचं आहे। नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत आसनोलीमध्ये स्वतः ते लिपिक या पदावरती कार्यरत आहेत आमच्याच गावामध्ये। पहिल्या चेंडूवर मोठी सफलता, वैभव अगदी शून्यावर बाद झाला। नवीन बॅटर आलेले विकी मात्रे, मागच्या वर्षी विकी खूप फॉर्ममध्ये होता, मागच्या वर्षी विकी याच्या बॅट मधून 2 अर्धशतक सुद्धा आपल्या असोसिएशन मध्ये पाहायला मिळालं होतं, परंतु या वर्षी पाहूया कशा पद्धतीने तो फलंदाजी करतोय। प्रणय अगदी त्यांच्या बाहेरून जाणार चेंडू पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात हा चेंडू वाईट, अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन झालंय मिथ स्पोर्ट कबाड्या संघाचं, धावसंख्या 1-1। त्यावेळेस सावळा इथे टुर्नामेंट झाली त्यावेळेस प्रतीक यांनी जाहीर केलं होतं येतो झाके 2026 बाकी। हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो फक्त पाहत राहणार आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा आला हा विकी मात्रेच्या बॅट मधून षटकार 6। ट्रॅव्हल बुकिंग बना पहिल्या चेंडूवर धावसंख्या झालेले 7, 1-7। प्रणय बोटकुंडले आवाज आलाय, परंतु तो कसला आवाज आलाय, पंच काय स्क्वेअर लेगचे पंच काय दर्शवत आहेत? मला वाटतं नक्कीच खेळपट्टीवर कुठला तरी काहीतरी घर्षण झालं असावं कसलं तरी, त्यामुळे तो आवाज आला होता, परंतु आम्ही सुद्धा पाहतोय कारण बॅट आणि बॉल मध्ये भरपूर अंतर आहे। हो खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, धाव मिळेल 1, एखाद्या धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेल्या किती माझे गुणलेखक, एक नामवंत गुणलेखक आपल्या असोसिएशन मध्ये सतीश लोणे सांगतात की धावा झाल्या आहेत त्या 8। सतीश लोणे यांनी सुद्धा एक मोठं टुर्नामेंट आयोजित केली होती आणि सक्सेसफुल सुद्धा त्यांनी करून दाखवली, आणि त्यांचा संघ तर आज असोसिएशन मध्ये टॉप 4 दिसतो की काय, कारण ज्युनियर गटामध्ये खूप चांगली कामगिरी। आता सदस्यांना विनंती असेल की थोडासा आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे, बाउंड्रीच्या बाहेर आपण थोडं उभं राहायचं आहे। सदस्यांना विनंती असेल, ओरटू रोहिदास भाऊ। हो पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता किरण यांनी, त्याचे धाव मिळेल फक्त 1 धाव झाले 9 धावा।
आणि सतीश लोणे लगातार 3 सामने क्वालिफाय झाल्यामध्ये एक फायनल मध्ये खेळल्यामुळे त्यांना आता सिनियर बी मध्ये खेळावं लागेल. असोसिएशनच्या नियमानुसार ते करावंच निश्चितच, लागेल. कारण ज्या वेळेस त्यांनी जिंकली ना, मालबेडी संघ जिंकला, क्वालिफाय झाला, परंतु सगळ्या प्लेअरने काय केलं, कारण कोणाचं लक्ष नसावं, माझं लक्ष होतं, सर्वांनी काय केलं, डोक्याला हात लावला. का डोक्याला हात लावला, त्याचं कारण तेच होतं. हवे चेंडू आहे, हवे चेंडू शतरक्षक चेंडू पासून दूर, परंतु चेंडूची पिचिंग होईल पुढे. पंचदर्शनात आला हा बिग 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 षटकार 6. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15. सर सुचित सर, नक्कीच तुम्ही म्हटलं की असा बी मध्ये प्रवेश केलाय. असाच एक संघ होता कवाडच्या मैदानावर, तो खेळत होता संघ जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता, परंतु काही फलंदाज असे ना नुसते बॅटला बॉल लावायचे. आम्ही म्हणतात लाईव्ह स्पर्धा आहे, हे चाललंय काय. नंतर चर्चा नंतर एक फलंदाज आला आणि मारला, चौकार सामना जिंकला. तो बोलतो कशाला मारला, अरे आता सिनियर बी मध्ये गेलो ना आपण. म्हणजे तुम्ही खेळता कशासाठी. नाही, पण खरं सांगू ना, कारण सिनियर बी मधून तुम्ही जाणार तेव्हा ज्युनियर मध्ये टीम येणार, सिनियर बी मधून तुम्ही सिनियर मध्ये जाणार, सिनियर मध्ये तुम्ही गेल्यानंतर जे काही सिनियर प्लेअर आहेत ते मात्र रिटायरमेंट होणार. त्याच्यामुळे खेळ तुम्हालाच खेळायचा आहे. अगदी असोसिएशनने जे काही नियम लावलेत ना, ते खूप अतिशय उत्तम आहेत. कारण ज्युनियर मध्ये टीम वाढल्या पाहिजे. ज्युनियर मधून तुम्ही सिनियर बी मध्ये जा, सिनियर बी मधून तुम्ही खेळला तर सिनियर मध्ये जा, कारण सिनियर मध्ये आता खूप सिनियर प्लेअर आहेत, ते रिटायर होणार, तेव्हा तुम्हाला चान्स मिळणारच आहे, नो डाऊट. सर आपले असोसिएशन सुद्धा खूप मोठी झालेली आहे. मी तर म्हणेन का एवढ्या परिसरामध्ये सर्वात जास्ती मोठे असोसिएशन कुठे असेल तर तिथे अंबाडी कवा. आणि रवी धुमाळ्याच्या मस्तकाला दस्तक देणारा आला हा चौकार. 4 धावले धावसंख्या वाटते म्हणजे गुणलेखक सतीश सांगतोय. धावा झाल्या 19. निश्चितच रोहिदास भाऊ, तुम्ही मगाच्या असोसिएशनचा उल्लेख केला. मी कालपासूनच नाही तर मी नेहमी जेव्हा विरारमध्ये जेव्हा कॉमेंट्री करत असतो तेव्हा मी आपल्या असोसिएशनचं नाव निश्चितच घेत असतो. आमच्या कवाड अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत ज्यावेळेस टुर्नामेंट खेळत होते त्यावेळेस काय केलं तर प्रत्येकाला शिस्त लावली. नक्कीच चेंडू एस्टनच्या मागे आला बिंदास, याला चेंडू पकडता आलेला नाही, परंतु या चेंडूवर धाव येईल बाईच्या रूपाने. 1 धावा कसा येईल त्याने गरजेचं झालंय. एका धावाने धावसंख्या झाले 20. सतीश लोणे जर गुणलेखक करण्यासाठी आला ना तर आम्हाला मान वळवण्याची सुद्धा संधी देत नाही. अगदी अचूक शब्द त्याच्या मुखातून आमच्या कानावर पडतायत. असाच गुणलेखक लागतोय, कारण गुणलेखक हा समालोचकाचा पाठीचा कणा मानला जातो. काय म्हणाल सर. निश्चितच, कारण काय घडतंय काय बिघडतंय याचं सविस्तर वर्णन जे आहे तो कॉमेंटेटर करतो, आणि त्याच्याबरोबर त्या साथीला साथ देऊन मग जो कोणी असेल तो मात्र आहे तो स्कोरर, गुणलेखक. दोन्ही भूमिका या जसं नाण्याच्या 2 बाजू असतात ना, छापा आणि काटा, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये 2 बाजू असतात, एक गुणलेखक आणि कॉमेंटेटर. अगदी बरोबर. यश हवे चेंडू आहे, फटका फसलाय की काय, उंची तर जास्त आहे, धीरज चेंडूचे खाले, चुकी होणार नाही आणि बाद होतोय. विकी मात्र बॅक टू पॅव्हलियन. आउट. नवीन बॅटर आलाय धीरज. आता मात्र जो फलंदाज आलाय तो धीरज आहे. मागाच्या मॅच मध्ये बघितलं रॉयल क्लब झिडके विरुद्ध जेव्हा बिंदास याची खेळी समाप्त झाली त्यावेळेस मात्र धीरज आला होता. धीरजाने काय केलं, कारण त्याला धीरजला मात्र माहिती होतं की आता मला काय करायचंय, संघाला धीर द्यायचंय. आता परत तीच परिस्थिती आहे कवाड संघाकडे, कारण आता धीरजला परत एकदा धीर द्यायचंय. कवाड या संघाला जर अतिशय मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल तर मात्र काहीतरी धीर द्यावा लागेल. एका बाजूला धीरज मडवी तर एका बाजूला किरण मडवी. मडवी परिवाराचे 2 सुपुत्र आता खेळपट्टीवर सज्ज आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश डोंगरे. हो, वेगात टाकले चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेलाच नाही धीरजाच्या, आणि चेंडू यष्टरक्षक बिंदास लसणे याच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झालेली ती म्हणजे गुणलेखक सांगतात. धावा झाल्यात 20. 2 बाद 20.
आता मात्र पाहूया पंच काय इशारा करतायत. दिशा से भटके तो पडेंगे फटके. आणि वाईटच्या रूपाने आलेली एक धावसंख्या झाले 21. यश पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही धीरजाच्या. लगातार एक चेंडू वाईट हाताला, 2 चेंडू तर निर्धाव हाताळले धीरजसाठी. कारण मोठे फटके मारण्यात धीरज माहिर आहे, परंतु त्याला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे यश डोंगरे या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतो आता यश. हो 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 यॉर्कर लाईनचा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु एका हाताची कमाल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे. विश्वास चेंडू अडवतोय आणि 3 धावा पूर्ण. षटक संपतोय. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 24. म्हणजे आता 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा केल्या आहेत टीम मित स्पोर्ट कवाड या संघाने. 2-24. निश्चितच रोहित जो, कारण किरण अजून स्ट्राईक वरती आहे, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठ्याशी फटके खेळण्याची. आणि जर तुम्हाला या सामन्यामध्ये जर मात्र तुम्हाला टिकून राहायचं असेल ना, कमीत कमी 50 तरी धावा कराव्या लागतील. कारण आतापर्यंत जर पाहिलं ना, या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये येणार बोरपाडा या संघाने मात्र 77 धावा, जी हायेस्ट धावसंख्या आहे ती हायेस्ट धावसंख्या या ठिकाणी उभारली होती. म्हणून तुम्हाला जर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर निश्चितच 50 धावा तरी करावे लागतील. आणि सामना कसा आहे, एका बाजूला अध्यक्ष आहे, दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष आहे. नक्कीच मित्र म्हणेंना बोरपाडा आणि कवाडना तर एका बाजूला उपाध्यक्ष, एका बाजूला अध्यक्ष, असा रंगलेला हा सामना आहे. पाहूया धीरज. गोलंदाज सुशील थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. पंच काय इशारा करतात, वाईट. 1+1 धाव मिळतील. 2-2 धावसंख्या वाढते. धावत झाल्या आहेत 26. खराब चेंडू हाताळलाय. थोडस व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये चेंडू उजव्या खूप बाहेर गेला आणि पंचांनी त्याला दंडित केलाय. देखला फटका, मस्तकाला दस्तक देणारा षटकार. 6. षटकाराने धावसंख्या भरते. धावसंख्या झालेले 32. जोपर्यंत किरण आहे एका बाजूला आहे ना, तोपर्यंत रन होतीलच. किरण याला हवे आहेत आता रन. आणि डावकुरे आताचा बॅटर, डावकुरे आताच्या बॅटरला एक नैसर्गिक देणगी असते. कारण मी चांगला फटके त्याच्या बॅट मधून नेहमी आपण पाहतो. डावकुरे आताच्या बॅटरच्या बॅट मधून हो 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 आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची नामी संधी आलेली. बाद कोण होतोय? किरण. धावचित रूपाने बाद.
आमच्या तिसऱ्या पंचांनी बिंदास इथे निर्णय दिलेले आहे. मोबाईल पाहणे आणि मोठ्या स्क्रीनवर पाहणे सुद्धा थोडस फरक होईल, कारण तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला की नाबाद. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावसंख्या झाले 33. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धावासाठी, एका धावाने धावसंख्या झाली 34. पुन्हा एकदा स्ट्राईक वर पुन्हा किरण मडवी, धावसंख्या 34. धावसंख्या 34. डोकरे हाताचा बॅटर किरण मडवी, संघ क्षेत्ररक्षण एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 धावाने झाले 35. किरण मडवी ज्यावेळेस डिंगडंग ट्रॉफी झाली त्यावेळेस दोन संघ आमने सामने खेळताना आपण बघितले. एका बाजूला भिवंडी तर एका बाजूला कुडूसवाडा. काय गोलंदाजी हाताळली होती किरण मडवी यांनी. रायगडचा टायगर त्याला रोखून ठेवलं होतं. हा डॉट बॉल आले. फाईट लेगच्या दिशेने चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय धावतोय, पण तो चेंडू दुसरा आलाय का? 2 धाव पूर्ण. 2 धावाने धावसंख्या वाढते. कोणाला काय सांगताय? धावसंख्या झालेले 37. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम मिथ स्पोर्ट कवाड संघाची धावसंख्या झालेले 2-37. शेवटचं षटक हाणामारीचे षटक आहे. कोणाला देतील थोडासा विचार विनिमय चालू आहे NR बोरपाटाच्या सर्व खेळाडूंचा. पाहूया निर्णय तर झालेले आहे. कोणाला द्यायचं हे षटक? धीरज येतोय की अजून कुठला गोलंदाज येतोय की स्वतः बिंदास हे षटक हाताळतोय? परंतु तसं काय चित्र वाटत नाही. मला वाटतं धीरज याच्या हाती चेंडू सोपवलेले. चौथं षटक हाताळण्यासाठी आलेले धीरज तांदे. त्याचा सामना करेल किरण मडवी. धावसंख्या झालेले 37. आई गावदेवी मालबेडी आणि जयदुर्गा विश्वगड, आपण जर आला असाल तर इथे रिपोर्ट करायचा आहे. आई गावदेवी मालबेडी आणि जयदुर्गा विश्वगड दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित रिपोर्ट करा. गावदेवी मालवडी संघाचा संघनायक आलेले. विश्वगड आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचे. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट हाताळलाय धीरज या गोलंदाजाने. समोर फलंदाज कोण आहे? किरण. किरणला माहित आहे शेवटचं षटक आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. किरण याला जमा करायचा रन. पाहूया किरण अगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पुन्हा एकदा येतो. नशिबाचा 2 धाव मित्र म्हणेन. 3री धाव घेण्याचा प्रयत्न मानस होतं परंतु धाडच झालं नाही. 2 धावाने धावसंख्या वाढते. 2 धावसंख्या झाले 39. 12वा खेळाडू मिथ स्पोर्ट कवाड आमचे अध्यक्ष संतोषजी गुरव यांचे सुपुत्र आहेत. बाळा तुझं नाव काय रे? योग. योग. देखला फटका. पाहता 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 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
गिरीश पाटील चिंचवली गावचं सुपुत्र. मित्रांनो, जेव्हा जेव्हा नेहमी मित्र नेहमी त्याच्याबद्दल म्हणतोय की जे आपले सैनिक आपल्याला सोडून गेलेत ना, त्यांच्या परिवाराची देखभाल करताना आताच एक या चेंडूनंतर ती मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हवे चेंडू फटका बसलाय, बिंदा चेंडूच्या खाली येतोय, जलचित्रबाण बाद होतोय किरण. तर काही दिवसापूर्वी एक सैनिकाला वीर मरण आला. अगदी 8 तासाचा अंतर होतं, त्याच्या मुलीने जन्म घेतला होता आणि त्या मुलीला दत्तक घेण्याचं काम आमच्या गिरीश पाटील यांनी केलेले. त्यांचे मनापासून आभार. त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर विकेट. म्हणजे या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 2 बिग हिट येतील का? कारण निलेश हा सुद्धा मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. निलेश गोतरणे आणि बाद. निलेश जसा गेला तसाच परत आला. अजून एक गडी बाद. धावसंख्या झालेले ती म्हणजे स्थिर 45. गिरीश पाटील त्याचं उदाहरण आताच आपण ऐकलं. ललित गुरवालाय जेव्हा सामना विजयाच्या दिशेने न्यायचा असतो ना, त्यावेळेस ललित खूप वेळा ललित याचा कारनामा आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु षटक संपतो. एक चेंडूचा खेळ. धावसंख्या झाले 45. 46 धावांची आवश्यकता आहे. 45 धावा झालेत. 46 धावा करायच्या आहेत. या परिसरातील एक गोड आवाज आमचे परम मित्र
भगवानजी लकडे यांच्याकडून या समालोचन कक्षाला आयोजन नियोजनाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. आमचे परम मित्र भगवानजी लकडे सर अगदी ट्रिपल एस वर या सामन्याचा घर बसल्या ते आनंद लुटतायत. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सतीश 4 षटकाची समाप्ती धावा झाल्या आहेत किती? 45 45 धावा झाल्या. 46 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा संघाला. पाहूया कशा पद्धतीने 46 धावा टीम NR बोरपाडा करतोय की त्या रोखण्यात यश येईल टीम मित स्पोर्ट कवाड या संघाला. एका बाजूला बॅटर असेल विवेक शेलके तर एका बाजूला यश डोंगरे. हो पहिल्याच चेंडूवर बिग हिट मारण्याचा प्रयत्न केला होता यशाचा परंतु त्याला यश आले नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. एक वेगाचा बादशाह गणला जातोय मितस्फोट कवाड संघाचा हा गोलंदाज किरण मडवी. मगाशी सांगितलं रायगडचा टायगर त्याला रोखून ठेवलं होतं डिंगडंग ट्रॉफी मध्ये. तो सामना भिवंडीने जिंकला होता. किरण डावखुरी आता हा गोलंदाज किरण मडवी. चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावचित करण्याची ना आम्ही डायरेक्ट लहानपणी हा क्षेत्ररक्षक गोट्या खूप खेळलेला दिसतोय. त्याला तिथून फक्त एकच स्टंप दिसत होता आणि तो त्याने डायरेक्ट हिट केलेला आहे. पहिला गडी बाद. विजेंद्र गुरव. मी नेहमी म्हणतोय तलवार जरी जुनी झाली ना तरी धार तीच आहे. काय नेम आहे विजेंद्र दादा. विजेंद्रासाठी एकदा टाळ्या वाजवा. कवाडकर जुनं ते सोनं. नवीन बॅटर आलेले रवी धुमाल. गोलंदाजी बरोबर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय किरण मडवी. त्याचा सामना करेल विवेक शेलके. विवेक शेलार नाव येतोय. उजव्या स्टेज बाहेर चेंडू पंच आमच्याकडे बोलतात इशारा करतात. हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावाने अकाउंट ओपन झालंय टीम NR बोरपाडा संघाचं. एक गडी बाद. धावसंख्या 1. किरण 46 धावांची आवश्यकता. हो काय गोलंदाजी काय तो वेग. आणि नुसता वेग असून चालत नाही मित्रांनो. तुमची लेंथ आणि लाईन सुद्धा महत्वाची असते. ते महत्वपूर्ण कार्य करताना आपण किरण मडवी या गोलंदाजाला पाहतोय. म्हणजे सिटी क्रिकेट मध्ये का वर्णी लागले त्याचं उदाहरण देताना किरण मडवी. परंतु जास्ती वेळ शांत राहणारा मी काय संत नाही हे दर्शकांना देखना फटका. षटकाराने अकाउंट ओपन केलेले. धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झालेली 7.
हो, संधी आली होती विष्टरक्षकाला. एक थोडासा आवाज सुद्धा आमच्या कानापर्यंत पडला होता, परंतु झेल काय पकडता आलेला नाही. डॉट बॉल. किरण संख्या झाले फक्त आणि फक्त 7-1 बाद. 7 बाद होणारा फलंदाज यश डोंगरे धावचीच्या रूपाने बाद झाला. आपटून टाकलाय. पंच इशारा करतात हा चेंडू वाईट आहे आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा आलेला आहे. आजच्या दिवसातून पहिला इशारा असेल असं वाटतंय मला तरी. खोलवट टप्प्याच्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न विकी आहे. हो, या पंच काय इशारा करतायत मला वाटतंय तिसऱ्या पंचांची मागणी केली. सॉफ्ट सिग्नल काय सर? काय नाही, सिग्नलच काय आलेलं नाही. पाहूया तिसरं पंच सर या. तर तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलेला आहे. फलंदाज नाबाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय आले आहे मित्रांनो. सर्वांचे धगधग होते. त्या चेंडूवर नक्की समालोचक सांगतो काय, कारण एवढा शिरात आणून बोलतोय, परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेले. आणि याच्यावर धाव किती मिळेल तर 1 ना. धावा झाल्यात 9. दुसरं षटक धीरज. देखना फटका. उंची जास्त लांबी सुद्धा जास्त. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. दुसरं षटक चालू. पहिल्या चेंडूवर एक षटकार आलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बाद होतो फलंदाज झेलचे जोडपाने. धाव संख्या 15. नवीन बॅटर आलेले बिंदास लसणे. एका बाजूला बिंदास तर एका बाजूला रवी. धावसंख्या झालेले 15. एक षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम NR बोरपाडा संघाची धावसंख्या झालेले 15. आता मात्र 17 चेंडू 16 चेंडू.
वाह वाह वाह, योग्य ती उंची, योग्य तो अंतर, चेंडू सीमार से बाहेर, शुभ अंतर, षटकार. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर गडी बाद केला, त्याच्यानंतर षटकार. या चेंडूवर काय घडेल, कारण समोर फलंदाज अगदी बिनधास पद्धतीने फटका मारणारा बिनधास लसणे. 6 दोन चेंडूवर लगातार 2 षटकार महागडा ठरतोय धीरज. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 18 धावा दिल्या आहेत, परंतु एक गडी बाद केलाय. ठोक डीजे. डीजे ओमकार मांजरेकर. आणि पूर्णपणे मंडपची सजावट सुद्धा ओमकार मंडप डेकोरेटर्स किशोर मांजरेकर आणि ओमकार मांजरेकर यांनी सजवलेले. आता आपण त्यांना ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहता. ओमकार कमी वयामध्ये मोठी भरारी घेतलेले, आपल्या वडिलांच्या पावलावर त्यांनी पाऊल टाकलेले. पुन्हा 3-3 देडाला. पंच काय म्हणतात, कारण आम्ही तर गेलो बोलून, पंच काय म्हणतात डिक्लेअर झोन मध्ये. यस, कारण इथून आम्ही पाहू शकलो नाही, माफी असावी. असं वाटलं होतं की 3 मध्ये 3 मारलेत, परंतु पब्लिक सुद्धा म्हणत असेल की आलाय, तिसरा पण आलाय, परंतु नाही, तिथे डिक्लेअर झोन एकच धाव मिळेल. एखादा धावसंख्या झालेले ती म्हणजे 28. रोहितेश भाऊ बघा, स्वतः फलंदाज त्या ठिकाणी खेळत होता आणि स्वतः फलंदाजाने त्या ठिकाणी सांगितलं की नाही, चेंडू वंडीच्या रूपाने गेले नाही. खेळाडू वृत्ती आणि ती त्यांनी दर्शवलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सर तुम्ही नव्हते, त्याच दिशेने एक चेंडू गेला होता, त्याच्यावर जवळजवळ 30 ते 35 मिनिटं वाया गेले होते, कारण आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंच काय चेंडूवर नो चेंडू. पहिला पंचाने इशारा केला होता वाईट आहे, परंतु स्क्वेअर लेगचे पंच सांगतात नाही, उंची जास्त आहे, हा चेंडू नो म्हणजे फ्री. उघडा डोले पहा, नेट पुढचा येईल, फ्री पुढचा चेंडू फ्री हिट, आणि फ्री हिट वर बिग हिट येईल का. हो हो आलाय बिग हिट, षटकार. दुधारी तलवार चालताना दिसते, एका बाजूला बिंदास तर एका बाजूला रवी. पंच चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलाय, थ्रो करा बाकीचे चेंडू. बाकी चेंडू थ्रो केले तरी चालतील. चला जाऊया मैदान मध्ये. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम आणि बोरपाडा संघाची धावसंख्या झाली 2-35. चेंडू शिल्लक आहेत किती, 12, आणि 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलेले धीरज. अतुल आलाय. बारा चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे, परंतु एका बाजूला बिंदास लसणे तर एका बाजूला रवी धुमाल. गोलंदाजी मार्कर गोलंदाजाला अतुल. विकेट टेकर गोलंदाज मानला जातोय, परंतु तो विकेट घेईल का.
हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतो. एकच धाव, एकने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झाली 36. देखना फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु त्याची बिबेरी उडाले. किरण होता तिथे आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. पाहता पाहता 2 धावा सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले. रवी आणि बिंदास याच्यामध्ये 2 धावांनी धावसंख्या वाढलेले, धावसंख्या 38. फटका फसलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो किरण आणि झेल सोडतोय. आता मात्र मी तर म्हणेन मितस्फोट कवाड संघाच्या क्षेत्ररक्षकांचे खांदे सैल झालेत की काय, पण असा सामना एवढ्या लवकर सोडून देणे म्हणजे बरोबर नाही. कारण किरण याचा आता क्षेत्ररक्षण याच्या आधीच्या चेंडूवर सुद्धा खराब आहे, त्याच्यानंतर झेल सुद्धा किरणच्या याच्या हातातून सुटलेला. किरण आता देतो रन. धावसंख्या झालेले 39. कुठे जाईल आता मात्र मी सांगू शकत नाही, पंच सांगतील. हो, डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. पुन्हा एकदा फसला. आता मात्र विकी येतोय. विकीला ठाऊक आहे की हा झेल कॅच नाही तर मॅच आहे. धावांची आवश्यकता आहे 5. आलाय गोलंदाज विकी. समोर फलंदाज
धीरज काय फलंदाजी केली होती त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये 37 धावा कुठून काढल्या होत्या धीरज यांनी. खेळ खलास षटकार.